सॉरी. मला नाही बोलायचंय तुम्हा कोणाशी. सॉरी. 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 आदित्य, आता काय उपयोग आहे? मगाशी केलं ना तुम्ही मला अवॉइड. आणि हे बघ, तू एवढं करून जर ताईचंच ऐकणार असशील ना तर कशाला आलायस तू इथे? तू जा यार, तू जा प्लीज. यार आज मी बर्थडे बॉय आहे. छान लाड चाललेत माझे. व्हेरी गुड. सॉरी. सॉरी. खरंच? थँक गॉड. नाहीतर मला वाटलं की दिवसभर आता इथेच उभं राहावं लागतंय. बर्थडे बहुतेक इथेच सेलिब्रेट होतोय माझा. हे बघ आदित्य, तूच मला लाडीगोडी लावायचा प्रयत्न करू नको. का असे वागता रे तुम्ही माझ्याशी सगळेजण? अरे मी काय केलं? काय केलं? हा, रात्री तुम्ही मला न सांगता भेटलात, सेलिब्रेट केलं. आज दुपारी इतक्या उत्साहात मी लंचचा प्लॅन करत होते तर सगळेजण नको 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 म्हणालात. असं एक आहे. कुठे गेलंय? काय काय शोधतोय? स्माइल शोधतोय. माझी एक मैत्रीण आहे मधुरा. तिचं ना स्माइल खूप गोड आहे. तेच हरवलंय, ते कुठे सापडतच नाहीये. ते शोधतोय. शशांक, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे इथे. हो, मिहीर सुद्धा खूप स्टेबल आहे. इनफॅक्ट तू ऑफिसमध्ये नाही आहेस ना, सगळं काम अगदी व्यवस्थित करतोय तो. हो, अरे त्याचा मूड सुद्धा खूप चांगला आहे, खुशीत आहे. तुला माहिती आहे का, शर्वरीला शॉपिंगला घेऊन गेला होता तो. हो, अरे नाही, आज घरी नाही आहे. आदित्य आहे ना, त्याचा बर्थडे, तिथे गेलाय तो. हो हो, मधुरा बरोबर पण खूप छान पॅचअप झालंय त्याचं. बरं शशांक, ऐक ना, मी काय म्हणतेय, हीच योग्य वेळ आहे. म्हणजे ना, आपण एखादी छान मुलगी बघूया आणि लग्न करून टाकूया. काय ना शशांक, एकदा मन गुंतलं ना की मग सगळं छान होईल बघ. काय, तुलाही तेच वाटतंय? ओह, दॅट्स गुड. मग तू इथे आलास ना एकदा की सगळं फायनल करून टाकूया आपण. हो हो चालेल. बरं, निघताना फोन कर, काळजी घे. ओके, बाय.